आज अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत देशाला याचा फटका बसत असल्याचे समोर येत असताना, परंतु दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा वाद पेट घेताना दिसत आहे. तो म्हणजे अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचार रोखण्यासाठी आलेल्या सेक्युलर कास्ट आणि सेक्युलर ट्रिब्यूनल प्रोव्हिजन मध्ये या कठोर कायद्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे आता राज्यातील दलित समाज व आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तपास अधिकाऱ्यांची खात्री पटल्याशिवाय अटक नाही असा बदल करण्याची चर्चा सुरू होताच दलित आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पण ही कथा इथेच थांबत नाही, तर छत्रपती संभाजीनगर मधील PITS हॉटेल लिलाव प्रकरण, संपत्तीतील झपाट्याने वाढ आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आलेली नोटीस यामुळे सामाजिक न्याय मंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकीकडे अॅट्रॉसिटी कायद्यावर बदलाची चर्चा आणि दुसरीकडे मंत्र्याच्या संपत्तीवर लावलेल्या चौकशीचं काय झालं, नेमकं सत्य काय, राजकारण की सामाजिक न्यायाची भूमिका, पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म. नुकतंच मंत्री संजय शिरसाट यांनी SC/ST ऍक्ट कायद्यावर केलेलं भाष्य आणि दुसरीकडे संपत्तीत झालेली भरमसाठ वाढ व त्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सरकारने दिलेले चौकशीचे आदेश पुन्हा एकदा आता चर्चेचा विषय बनले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन मोठे मुद्दे एकाच वेळी चर्चिले जात आहेत. एकीकडे अॅट्रॉसिटी कायद्यात अटकेवर निर्बंध आणण्याचे विधान आणि दुसरीकडे त्याच मंत्र्याच्या संपत्तीवर लावलेल्या चौकशीचं नेमकं झालं तरी काय. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अॅट्रॉसिटी कायद्यात अटक करण्यापूर्वी तपास अधिकाऱ्याची खात्री आवश्यक असल्याचे सूचक विधान केले. या विधानामुळे दलित आदिवासी संघटनांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच आता त्यांच्या संपत्तीवरही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये PITS हॉटेल प्रकरणामुळे वाद पेटला होता, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधील PITS हॉटेल या लिलाव प्रकरणामुळे संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोपही झाले होते. विरोधकांच्या आरोपानुसार हॉटेलची बाजारभावानुसार किंमत सुमारे 110 कोटी रुपये होती, मात्र लिलावात ते 67 कोटी रुपयामध्ये विकत घेतले गेल्याचाही विरोधकांनी आरोप केला होता. खरेदी प्रक्रियेत मंत्र्यांच्या कुटुंबाचा सहभाग असल्याची ही चर्चा होती. या प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय वादही निर्माण झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. वाद वाढता संजय शिरसाट यांनी टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचेही जाहीर केले होते. मात्र प्रश्न अद्यापही कायमच आहेत, ते म्हणजे संजय शिरसाट यांच्या चौकशीचं झालं काय. या सर्व घडामोडीमध्ये सर्वात मोठी बाब समोर आली होती, ती म्हणजे संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून पाठवण्यात आलेली नोटीस. विशेष म्हणजे ही बाब त्यांनी स्वतः एका कार्यक्रमातही मान्य केली होती. त्यांच्याच म्हणण्यानुसार एजन्सीला जी माहिती हवी आहे तीही आम्ही देणार. त्या अगोदर 2019 ते 2024 दरम्यान या संजय शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये कशी वाढ झाली याबाबतही प्रश्न विचारले गेले होते. नोटीस आली आहे तर उत्तर द्यावेच लागले, असेही संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे 5 वर्षात संपत्तीमध्ये झालेली 13 पट्टीची वाढ पाहता 2024 विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती किती आता हेही आपण जाणून घेणार आहोत. जंगम संपत्ती 2019 मध्ये 121 कोटी रुपये, 2024 मध्ये 1337 कोटी रुपये, स्थावर संपत्ती 2019 मध्ये 124 कोटी रुपये, 2024 मध्ये 1965 कोटी रुपये, बँकेच्या ठेवी 2019 मध्ये 5 लाख रुपये तर 2024 मध्ये 81 लाख रुपये. या सर्व आकडेवारीवरून 5 वर्षामध्ये संपत्तीमध्ये मोठी झेप घेतल्याचे स्पष्ट झाले होते. या दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक वक्तव्य केले होते. आता ते मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. ते म्हणजे पैसे कमवण्याचे सोपं आहे, पण ते वापरायचे कसे हे अवघड झाले आहे, असेही त्यांनी वक्तव्य केले होते. हे वक्तव्य काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे आता चर्चा होऊ लागल्या आहे की नेमकं संजय शिरसाट यांच्या चौकशीचं काय झालं, संपत्ती वाढीचे नेमके स्रोत काय होते हेही आपण जाणून घेऊ. PITS हॉटेल लिलावात नेमकं काय घडले या सर्व पार्श्वभूमीवर मागील काही दिवसापूर्वी मीडियामध्ये गंभीर प्रश्न उपस्थित होत होते. त्यावरून चौकशीच्या नोटिसा निघाल्या, परंतु चौकशीचं घोंगडं
कोणत्या गुलदस्त्यात अडकलं हाही विषय आता संशोधनाचा बनला आहे. आणि मग जेव्हापासून संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री झाले तेव्हापासून सामाजिक न्याय विभागाचा कोट्यावधी रुपयाचा निधी लाडक्या बहिणीला पाठवला जात आहे. यावर मंत्री संजय शिरसाट शब्दही बोलायला तयार नाहीत. बजेटचा कायदा करण्यासाठी दलित आदिवासी संघटनेकडून अनेक वेळा मोर्चे आंदोलने काढण्यात आले, पण संजय शिरसाट यांनी विधानसभेत याबद्दल शब्दही बोलले नाहीत. म्हणून हे सामाजिक न्याय मंत्री आहेत की सरकारचे चाकरी मंत्री आहेत, सरकारची चाकरी करणारे मंत्री आहेत, असा सवाल आता दलित आदिवासी संघटना उपस्थित करू लागल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे SC/ST ऍक्ट कायद्याबाबत कठोर भूमिका घेण्याऐवजी मंत्री संजय शिरसाट कोणत्या वेगळ्याच दिशेने का जात आहेत असंही आता दलित संघटना बोलू लागल्या आहेत. कायदा बदलण्याचा अधिकार राज्याला आहे का की केंद्राला, याचे भानही मंत्री शिरसाट यांना राहिले नाही. ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे सेक्युलर कास्ट अँड सेक्युलर ट्रिब्यूट्स प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल ऍक्ट 1989 हा केंद्र सरकारचा कायदा आहे. त्यामुळे राज्य सरकार थेट कायद्यात बदल करू शकत नाही, याचंही भान सामाजिक मंत्री संजय शिरसाट यांनी ठेवायला पाहिजे होतं, असंही बोललं जात आहे. या कायद्यात दुरुस्ती सुचवायची असेल तर संजय शिरसाट यांना आधी केंद्रात जावे लागेल, असाही निष्कर्ष काढला जातो आहे. म्हणूनच तर आता संजय शिरसाट यांच्या विधानामुळे आता कायदेशीर अनेक वाद निर्माण झाले आहेत. एकीकडे ॲट्रॉसिटी कायद्यावरून राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे सामाजिक न्याय मंत्र्याच्या संपत्तीवर आणि हॉटेल लिलाव प्रकरणावर पडदा टाकण्यात आला असल्याचेही बोलले जात आहे. आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी चर्चाही आता दलित संघटनाकडून जोरदार होऊ लागली आहे. म्हणूनच आता राजकीय वर्तुळात एकच प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे सामाजिक न्याय मंत्री न्यायाचा कायदा बदलणार की आधी स्वतःच्या संपत्तीच्या चौकशीला सामोरे जाणार, हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या विधानामुळे राज्यात दलित आदिवासी संघटना काय भूमिका घेतात हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.